चला, आज आपण युरोपच्या इतिहासाच्या अशा एका पानावर जाऊया, जिथे वादळं, क्रांत्या आणि नव्या विचारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. याच वादळी शतकात राष्ट्र ही संकल्पना कशी जन्माला आली आणि आज आपण पाहतो तो युरोपचा नकाशा कसा घडला, हेच आज आपण समजून घेणार आहोत. या कथेची सुरुवात होते एका स्वप्नापासून. 1848 मध्ये फ्रेडरिक सोर्यू नावाच्या एका फ्रेंच कलाकाराने एक चित्र काढलं. त्यात त्याने एक असं जग दाखवलं होतं जिथे सगळी राष्ट्र लोकशाहीच्या झेंड्याखाली स्वातंत्र्याच्या पुतळ्याला वंदन करत एकत्र पुढे चालली आहेत. पण हे फक्त एका कलाकाराचं स्वप्न होतं की भविष्याचा एखादा इशारा? तर ह्या संपूर्ण प्रवासात आपण हेच पाहणार आहोत की राष्ट्रीय अस्मितेची ही प्रेरणादायी ज्योत कशी पेटली आणि बघता बघता तिने एका विनाशकारी वणव्याचं रूप कसं घेतलं. या सगळ्याची सुरुवात झाली कुठून? तर ती पहिली ठिणगी पडली 1789 मध्ये फ्रेंच क्रांतीच्या रूपाने. आणि याच क्षणी युरोपमध्ये एक असा विचार पसरला ज्याने सगळी समीकरणच बदलून टाकली. खरी सत्ता राजाची नाही, तर ती आहे लोकांची. विचार करा, एका क्रांतीने एका रात्रीत लोकांची ओळखच बदलून टाकली. जे कालपर्यंत राजाचे प्रजाजन होते ते आता देशाचे, राष्ट्राचे नागरिक बनले. म्हणजे सत्तेचं केंद्र राजवाड्यातनं थेट लोकांच्या हातात आलं होतं. पण लोकांना एकत्र आणायचं कसं? हा मोठा प्रश्न होता. मग क्रांतिकारकांनी काही ठोस पावलं उचलली. एक नवा तिरंगी झेंडा, फ्रेंच ही एक राष्ट्रभाषा, एक समान कायदे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पितृभूमी आणि नागरिक यांसारख्या कल्पना. या सगळ्यांनी विखुरलेल्या लोकांना एका धाग्यात बांधायला सुरुवात केली. आणि मग ह्या कथेमध्ये एंट्री होते नेपोलियन बोनापार्टची, एक विलक्षण पात्र, ज्याने एकीकडे फ्रान्समधली लोकशाही संपवली, पण गंमत बघा, त्याच्याच लष्करी विजयांमुळे क्रांतीचे विचार संपूर्ण युरोपच्या कानाकोपऱ्यात पोचले. नेपोलियनचं राज्य म्हणजे जणू एक दुधारी तलवारच होती. एका बाजूला त्याने कायद्याचं राज्य आणलं, प्रशासनात सुधारणा केल्या, पण दुसऱ्या बाजूला त्याने लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं, कर लादले आणि तरुणांना जबरदस्तीने सैन्यात भरती करून युद्धाच्या आगीत ढकललं. मग तो मुक्तिदाता होता की एक जुलमी शासक? हा प्रश्न आजही विचारला जातो. 1815 मध्ये नेपोलियनचा पराभव झाला. जुन्या राजेशाहींना वाटलं, चला आता सगळं पुन्हा पूर्वीसारखं करूया. पण ते शक्यच नव्हतं, कारण राष्ट्रवादाची आणि स्वातंत्र्याची जी ज्योत एकदा पेटली होती ती विझवणं आता कोणाच्याच हातात नव्हतं. जरा कल्पना करून बघा, तुम्ही एक व्यापारी आहात आणि तुम्हाला हॅमबर्ग ते न्यूरमबर्ग जायचे. या प्रवासात तुम्हाला 30 पेक्षा जास्त प्रकारची वेगवेगळी चलनं वापरावी लागतील आणि जवळजवळ 11 ठिकाणी जकात म्हणजे टॅक्स भरावा लागेल. अशा परिस्थितीत व्यापार कसा होणार? हेच होतं त्यावेळच्या तुकड्या तुकड्यांत विभागलेल्या जर्मनीचं आर्थिक वास्तव. ह्या सगळ्या आर्थिक गोंधळावर एक जबरदस्त उपाय शोधून काढला गेला. झॉल्फेराईन हा एक सीमाशुल्क संघ होता. याने काय केलं तर व्यापारातले सगळे अडथळे दूर केले, 30 पेक्षा जास्त चलनं बंद करून फक्त 2च ठेवली. आणि खरं तर याच आर्थिक राष्ट्रवादाने जर्मनीच्या राजकीय एकीकरणाचा पाया रचला. ऑस्ट्रियन चॅन्सलर मेटरनिकचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, जेव्हा फ्रान्स शिंकतो तेव्हा संपूर्ण युरोपला सर्दी होते. आणि हे अगदी खरं होतं. 1830 आणि 1848 मध्ये फ्रान्समध्ये क्रांतीची जी लाट आली तिचे पडसाद थेट बेल्जियम, ग्रीस आणि युरोपात इतर अनेक ठिकाणी उमटले. सगळीकडे उठाव सुरू झाले. राष्ट्रवाद फक्त तलवारीने किंवा कायद्याने नाही घडत, तो शब्दांनी, सुरांनी आणि भावनांनीही घडतो. आणि इथेच रोमॅन्टिसिझम या सांस्कृतिक चळवळीने खूप मोठं काम केलं. या चळवळीने लोकांच्या भावनांना हात घातला. असं सांगितलं की राष्ट्राचा खरा आत्मा राजा महाराजांमध्ये नाही, तर सामान्य लोकांच्या लोकगीतांमध्ये, त्यांच्या कवितांमध्ये आणि त्यांच्या भाषेत दडलेला आहे. तर या सगळ्या वैचारिक आणि लष्करी संघर्षाचं फळ अखेर मिळालं. अनेक वर्षांच्या लढ्यानंतर युरोपच्या नकाशावर 2 नवीन आणि शक्तिशाली राष्ट्र उदयास आली, जर्मनी आणि इटली. जर्मनीचं एकीकरण 2 मार्गांनी होऊ शकलं असतं. एक होता विचारांचा मार्ग, जो अयशस्वी ठरला, आणि दुसरा होता बिस्मार्कचा रक्त आणि लोह म्हणजेच ब्लड अँड आयनचा मार्ग, म्हणजे शुद्ध लष्करी ताकदीचा. आणि शेवटी जर्मनी तलवारीचा जोरावरच एक राष्ट्र बनलं. इटलीच्या एकीकरणाची कथा तर आणखी रंजक आहे. इथे 3 मुख्य पात्र होती. कावूर, ज्याने आपल्या हुशारीने उत्तरेकडचा भाग जिंकला,
गॅरिबाल्डी, ज्याने आपल्या शौर्याने दक्षिण भाग मुक्त केला, आणि या दोघांना एकत्र आणून अखंड इटलीचं स्वप्न पूर्ण केलं राजा विक्टर इमॅन्युएल द्वितीय याने. पण ही कथा इथेच संपत नाही. असं वाटलं होतं की सगळं छान झालंय. पण राष्ट्रवादाची ही गौरवशाली कल्पना हळूहळू एक वेगळंच धोकादायक वळण घेऊ लागली आणि एका नव्या अंधाळ्या अध्यायाची सुरुवात झाली. हा नवीन अध्याय होता साम्राज्यवाद. साम्राज्यवाद म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर राष्ट्रवादाचं एक विकृत रूप, जिथे आपल्या देशावरचं प्रेम संपतं आणि दुसऱ्या देशावर वर्चस्व गाजवण्याची लालसा सुरू होते. म्हणजे शक्तिशाली राष्ट्रांनी आता कमजोर राष्ट्रांना गिळायला सुरुवात केली. याचं सर्वात भयानक उदाहरण म्हणजे बाल्कन प्रदेश. एकेकाळचं ऑटोमन साम्राज्य आता कमजोर झालं होतं आणि त्याच्या अवशेषांवर अनेक लहान लहान राष्ट्र जन्माला आली होती. पण स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्याऐवजी त्यांच्यात एकमेकांबद्दल द्वेष आणि मत्सर वाढला. प्रदेशासाठी लढाया सुरू झाल्या. मोठ्या युरोपीय शक्तींनी या आगीत तेल ओतलं आणि बघता बघता बाल्कन प्रदेश एक स्फोटक कोठार बनला, ज्याचा स्फोट 1914 मध्ये झाला आणि पहिलं महायुद्ध सुरू झालं. अर्थात हे नाकारून चालणार नाही की सुरुवातीला राष्ट्रवादाने लोकांना एकत्र आणलं, त्यांना एक ओळख दिली आणि जुलमी राजवटींविरुद्ध लढण्याची ताकद दिली. पण शेवटी एक प्रश्न उरतोच. आपण ही भावना, आपण विरुद्ध ते, कधी बनते? म्हणजे स्वतःच्या देशाबद्दलचा अभिमान दुसऱ्या देशाबद्दलच्या द्वेषात कधी बदलतो? राष्ट्रवादाचा हा दुहेरी वारसा, त्याचं हे दोनधारी स्वरूप आजही संपूर्ण जगासमोर एक मोठं आव्हान बनून उभं आहे.